हाय सकिनो, बरेच दिवसांनी मी फिश फ्राय आणि फिश करी केलेली आहे। तर कर्ली मासा हा खूप काटेरी असतो, पण तितकाच चवीला चांगला असतो। त्यासाठी मी ही कर्ली मासा आणलेला होता। तर स्वच्छ धुवून आता ही करी बनवलेली आहे आणि माझ्या पद्धतीने बनवलेली आहे। कर्ली मासा घेतलेला आहे मी आणि विशिष्ट पद्धतीने हा कापला जातो। तर मी त्या दादांना सांगितलं, कापते वेळी जरा स्किन निघाली तर बघा। तर मी अशी स्किन पण काढून घेतलेली आणि राहिलेली मी आपली सुरीने आणि असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याला आता मसाला लावून घेऊया। कर्ली मासा खूप म्हणजे काटेरी असतो, पण चवीला तितकाच छान असतो। तर आता याला मसाला लावून घेऊया। आता याच्यावर थोडीशी हळद, मीठ आणि इथं 1 चमचा आलं लसूण पेस्ट। याच्यावरतीच हे आगळ आहे। जर तुमच्याकडे आगळ नसेल तर लिंबू रस टाका, नाहीतर मग अख्खे आमसूल जर असतील ती पाण्यामध्ये टाका आणि याच्यावरती असं टाकून घ्या। आता याच्यावरती 1 मोठा चमचा मालवणी मसाला। मालवणी मसाला आता ऑर्डर चालू झालेले आहेत, लवकरात लवकर ऑर्डर द्या। आणि आता हे हाताने मिक्स करून घेणार आहे। आता हे छान मुरू दे आणि जेवढी मच्छी तिखट असते तेवढी खायला चांगली, म्हणून खूप तिखट अशी बनवायची। चला आता हे 10 मिनिटासाठी 15 मिनिटासाठी ठेवते आणि मग आपण तळून घेऊया। आता इथं एकदम बारीक रवा घेतलेला आहे, याच्यात तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता। आता याच्यातच मी थोडंसं अगदी मीठ टाकणार आहे, कारण आपण जेव्हा रवा घेतो ते मच्छीसाठी लावलेला आहे, आणि अगदी थोडंसं तिखट। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। सोडून घ्यायचं आणि मॅरिनेट करून ठेवलेला हा कर्ली मासा आता आपण फ्राय करून घ्यायचा आहे। आता इथे आपण हा मासा घ्यायचा, असं सर्व माशांना असं लावून घ्यायचं। हे सर्व मॅरिनेट करून झालेलं आहे आणि इथे तवा तापत ठेवलेला आहे, त्याच्यावरती मी तेल टाकून घेते। आता तवा तापलेला आहे, रवा लावून घेतलेला मासा तो याच्यावरती टाकायचा आहे आणि दोन्ही बाजूनं छान मस्त असा कुरकुरीत फ्राय करून घ्यायचा आहे। आता कुणाला तेल जास्त आवडतं, कुणाला नाही, तर आपल्या आपल्या आवडीनुसार तेल टाकायचं। एका साईडने आता थोडंसं असं फ्राय झालेलं आहे, मी परतून घेते। प्रत्येक बाजू अशी शेकून घ्यायची, कुरकुरीत करून घ्यायची। आता छान चारी बाजूने असं फ्राय झालेलं आहे, मी ताटामध्ये काढून घेते। मस्त हे ताटामध्ये असे काढून घेतलेले आहे, बाकीचे दुसऱ्या ताटामध्ये काढून घेते आणि आता हे सर्व केलेलं आहे। तर किती छान झालेले आहेत बघा, एकदम क्रिस्पी। चला आता आपण थोडीशी करी करून घेऊया। आपल्याला झटपट अशी एक करी बनवायची आहे, तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून ठेवलेली कोथिंबीर, अर्धा कांदा आहे,
1 इंच आल्याचा तुकडा आहे, अगदी 2-3 लसूण पाकळ्या आणि चिरलेलं ओलं खोबरं. थोडंसंच करायचं आहे म्हणून झटपट करणार आहे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, मालवणी मसाला, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी, म्हणजे तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल ती भिजत ठेवायची पाण्यात, आणि नसेल तर मग मालवणी मसाला टाकून आता हे फिरवून घ्यायचं. असं हे वाटण तयार झालेलं आहे. आपण चिरलेला लसूण घेऊया आणि मग फोडणी देऊया. 2 चमचे तेल. तुम्हाला तेल कमी आवडत असेल तर कमी घाला. चिरून घेतलेला आहे ते लसूण टाकते. लसूण परतून झालं की थोडंसं मला त्याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे, म्हणजे आपल्या करीला कलर येण्यासाठी. आणि जे मगाशी वाटण केलं आहे ते टाकून घेते. मिक्स करून घेते. थोडंसं तेलावरती परतून घेते, म्हणजे त्याला खूप छान कलर येईल. आता मसाला परतून झालेला आहे. आता याच्यात आगळ टाकणार आहे मी. याच्यात अख्खी आमसुलत पण टाकू शकता. आणि इथे चवीला मीठ. माशांना थोडं लावलेलं आहे तर आपल्या अंदाजाने टाकायचं. आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी मी घेतलेलं आहे. आपल्याला कितपत जाड करी हवी आहे एवढी करून घ्यायची. आता एक छान उकळी येऊ द्यायची. अगदी परफेक्ट आहे. आता एक उकळी येऊ देत आणि मग याच्यामध्ये आपल्याला कर्ली मासा सोडायचा आहे. आता करीला उकळी आलेली आहे छान मस्त. आता याच्यामध्ये जे मी पीस तळून घेतलेले आहेत तेच टाकणार आहे. थोडंसं तेल कमी झालं तरी हरकत नाही. वाह मस्त. म्हणजे आता जास्त शिजवायची गरज नाही, अगदी 2 मिनिटं करीमध्ये राहू दे आणि मग कर्ली माशाची करी तयार. चला आता करी तयार झालेली आहे. आता मी सर्व करून घेते. चला आता करी सर्व करून घेऊया. आधी सोलकढी आणि छान मस्त असे हे कर्लीचं काय ते तिखलं पण म्हणू शकतो किंवा करी म्हणू शकतो. तुम्ही तेल कमी घालू शकता. आमच्याकडे तेल जरासं जास्त लागतं म्हणून. चला तर झटपट केलेली ही कर्लीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला? कर्ली फ्राय पण करून दाखवला आणि कर्लीची करी पण करून दाखवली. तर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.